मोठी बातमी आहे। शेतकऱ्यांना येत्या काही दिवसात कर्जमाफी मिळण्याची शक्यता सरकारमधल्या सूत्रांनी वर्तवलेली आहे। 2 ते 3 लाखांपर्यंत सरसकट कर्जमाफी करण्याचा राज्य सरकार शेती पिकासाठी कर्ज काढलेल्या शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आता समोर आली आहे। मुख्यमंत्र्यांनी आज कर्जमाफीची पहिल्यांदाच तारीख जाहीर केली। 2017 ते 2025 पर्यंत सरसकट कर्जमाफ करण्यात येणार। मुख्यमंत्री म्हणाले, नेमकं मुख्यमंत्री काय म्हणाले ते तुम्ही लक्ष देऊन या ठिकाणी बघायचं आहे। अखेर पहिल्यांदाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांकडून कर्जमाफीची अधिकृत तारीख आता जाहीर करण्यात आली आहे। प्रत्येक शेतकऱ्याला वाट होती की या आषाढी एकादशी या दिवशी जसे की कर्जमाफी होणार त्यावेळेसही नाही झाली आणि त्यानंतर 2 ऑक्टोबरला होणार त्यावेळेसही नाही झाली, परंतु आता कर्जमाफीची तारीख आता संपूर्ण जाहीर करण्यात आलेली आहे। मित्रांनो, जसं की आता कर्जमाफी कोणत्या दिवशी होणार, कोणत्या जिल्ह्यात होणार आणि खास करून किती लाखापर्यंत कर्जमाफी होणार हे स्वतः मुख्यमंत्री यांनी सांगितलेलं आहे। तर संपूर्ण सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहे। परंतु चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार। शेतकरी मित्रांनो, तर बघा, मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीची अधिकृत तारीख आता जाहीर करण्यात आलेली आहे। यामध्ये मुख्यमंत्र्यांनी समिती नेमली। या समिती नेमल्यानंतर सांगितले की प्रत्येक शेतकऱ्यांना आता प्रश्न पडलेला आहे की मुख्यमंत्र्यांनी समिती नेमल्यावर इथं काय म्हणजेच इथं नेमकं काय करणार आहे। तर बघा, सर्व शेतकऱ्यांची इथं लक्ष देऊन इथं माहितीला बघायचं आहे। मुख्यमंत्र्यांनी जी समिती इथं नेमली आहे त्या समितीमध्ये तुम्हाला जसं की अधिकृत तारीख इथे भेटणार आहे आणि त्या तारखेला तुम्हाला ते डॉक्युमेंट अपलोड करावं लागणार आहे, तरच तुमची कर्जमाफी होणार आहे। सरकारच्या माध्यमातून इथं नेमलेले समिती जे काही असणार आहे तर तुमची चौकशी करणार आहे। चौकशी काय करणार आहे तर त्या चौकशीमध्ये तुमचं उत्पन्न किती आहे, तुम्ही खरंच शेती पिकासाठी कर्ज काढून इथं बँकेतलं ठेवलेलं आहे का तुम्ही अन्य कोणत्या कारणासाठी इथं कर्ज काढलं आहे। शेती पिकाच्या नावावर इथं भरपूरशा शेतकऱ्यांनी कर्ज काढून इथं फसवणूक केलं आणि कर्जमाफ करायची इथं सोचत आहे, तर सरकारकडून इथं कर्ज घेताय ही चौकशी तुमच्याकडून समिती आता करणार आहे। तसेच तुम्ही चुकीच्या मार्गाने शेती पिकासाठी कर्ज घेतलं असेल तर एक वेगळ्याच इथं कामासाठी तुम्ही पैसे काढले असेल तर त्याची सुद्धा चौकशी इथं समितीच्या मार्फत करण्यात येणार आहे। तर म्हणजेच इथं तुम्ही शेती पिकासाठी बँकेकडून कर्ज घेतला असेल आणि हे कर्ज म्हणजेच ते पैसे तुम्ही जसं की चैनीच्या वस्तू घेण्यासाठी आणि त्यासाठी तुम्ही फॉर्च्युनर गाडी घेण्यासाठी, जमीन घेण्यासाठी अशासाठी जर का तुम्ही काढलं असेल तर तुम्हाला इथं कर्जमाफीचा फायदा होणार नाही। तर त्या निमित्तानं जसं की तुमची चौकशी आता कशी होणार आहे सांगतो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। इथं अधिकाऱ्यांकडून इथं चौकशी आता करण्यात येणार आहे, त्यामुळे सरकारच्या माध्यमातून ही समिती आता नेमली आहे। मुख्यमंत्री साहेबांनी आता कर्जमाफीची पहिल्यांदाच तारीख या ठिकाणी जाहीर केली आहे। तर कोणती इथं तारीख इथं तुम्हाला कर्जमाफीसाठी देण्यात आली आहे, संपूर्ण तारीख इथे लगेच बघूया, परंतु व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, तरच तुम्हाला संपूर्ण माहिती समजणार आहे। 2017 ते 2025 पर्यंत या 5 वर्षाच्या या कालावधीमध्ये शेती पिकासाठी जर तुम्ही 1 लाख रुपयांच्या वरती कर्ज काढून इथं बँकेकडून ठेवलं असेल तर आता तुम्ही लक्ष देऊन बघायचं आहे। बघा, कारण सरकारच्या माध्यमातून आता स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे की शेती पिकासाठी ज्या शेतकऱ्यांनी कर्ज काढलं तर सर्व शेतकऱ्यांची सरकार इथं चौकशी करणार आहे। तर इथं चौकशीसाठी तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहे तर बघा, इथं जर का तुम्ही डॉक्युमेंट हे भरले नाही, इथं डॉक्युमेंट जमा केले नाही तर तुमची कर्जमाफी होणार नाही। तर मी तुम्हाला डॉक्युमेंट सांगतो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। बघा, इथं सरकार कर्जमाफी करणारच आहे, परंतु इथं आता मुख्यमंत्र्यांनी योग्य वेळी कर्जमाफी करू असं सांगितलं होतं, परंतु आता शेतकऱ्यांची कर्जमाफी, कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे स्वतः इथं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, स्पष्टपणे त्यांनी सांगितलेलं आहे की कोणत्या तारखेला कर्जमाफी होणार आहे। तर बघा शेतकरी मित्रांनो, 2017 ते 2025 पर्यंत या जसं की 5 वर्षामध्ये तुम्ही शेती पिकासाठी कर्ज काढून ठेवलं असेल तर तुमचं इथं कर्ज माफ करण्यात येणार आहे। आता स्पष्टपणे हेच मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे, परंतु तुमचं किती लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी होणार का हे तुमचा प्रश्न तुमच्या मनात येत असेल तर तो प्रश्न देखील तुमचा क्लिअर होऊन जाणार आहे। तर बघा, इथं 1.5 लाखापर्यंत तुमचं शेती पिकासाठी कर्ज इथं माफ होणार आहे, म्हणजे 5 प्रकारचे शेतकरी या यादीतून वगळण्यात येणार आहे। तर ती यादी देखील मी तुम्हाला सांगतो। 5 प्रकारच्या शेतकऱ्यांमध्ये तुमचा नंबर लागला असेल तर तुम्हाला कर्जमाफीचा लाभार्थी यादीमधून बाहेर काढण्यात येणार आहे। आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत, त्यामुळे तुम्हाला लक्षपूर्वक इथे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। बघा, नेमकं शेतकऱ्यांची चौकशी कशा पद्धतीने होणार आहे कर्जमाफी करण्याच्या अगोदर इथं समितीमध्ये या अधिकारी तुमची चौकशी करणार आहे आणि डायरेक्ट तुम्हाला कर्जमाफीचा लाभ देण्यात येणार आहे। डायरेक्ट म्हटलं तर तुमच्या बँक खात्यावर हे पैसे वितरित केल्यानंतर ऑटोमॅटिकली बँकेमधून हे तुमचे पैसे कटून जाणार, अशा पद्धतीने तुमची चौकशी इथं होणार आहे आणि तुमची कर्जमाफी होणार आहे। परंतु बघा शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांकडे जसं की त्यांची इथं वार्षिक उत्पन्न 10 लाखापेक्षा जास्त असेल तर त्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही।
त्यानंतर जसं की त्यांच्या घरी कोणी सरकारी नोकरीदार असेल, इथं पोलीसमध्ये डॉक्टर असेल किंवा कुठल्या जसं की इंजिनिअरिंग केली असेल किंवा कुठलं मोठ्या मोठ्या पदावर ते पदाधिकारी असतील तर त्यांना कर्जमाफीचा फायदा मिळणार नाही. त्या व्यतिरिक्त जसं की त्यांचं उत्पन्न 10 लाखापेक्षा जास्त असेल तर त्यांना कर्जमाफीचा फायदा होणार नाही, असं स्पष्टपणे मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. आणि ज्या शेतकऱ्यांनी 5-10 लाख रुपयापर्यंत कर्ज काढलं असेल तर त्यांचं सरसकट कर्ज माफ होणार नाही. इथं जसं की काही ठराविक रक्कम इथं निधी इथं जसं की वितरणाला ठेवली जाणार आहे, म्हणजेच 2 लाख रुपये असो किंवा 1.5 लाख असो किंवा 3 लाख असो, असा एक फिक्स आकडा ठेवण्यात येणार आहे. त्या आकड्यानुसारच तुमची कर्जमाफी होणार आहे. सपोज तुमचं 5 लाख रुपये कर्ज असणार आहे आणि सरकारने कर्जमाफी करायला 2 लाख रुपये जर का इथं सांगितले असेल तर 2 लाख रुपयापर्यंत तुमची कर्जमाफी होणार आहे. 3 लाख तुम्हाला स्वतः भरावं लागणार आहे. तर अशा पद्धतीने सरकारने या नियमामध्ये जसं की या समितीमध्ये सांगितलं आहे. त्या व्यतिरिक्त जसं की तुमच्याकडे आता कोणते कोणते डॉक्युमेंट असणार आहे, तर ते डॉक्युमेंट मी तुम्हाला सांगतो. त्याआधी आपण जिल्ह्यांची यादी बघून घेऊया. तर बघा, नंदुरबार, धुळे, सातारा, सांगली आणि त्याचनंतर अहिल्यानगर, नागपूर, त्यानंतर वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर, छत्रपती संभाजीनगर, सातारा, तर या सर्व जिल्ह्यांमध्ये हे जसं की कर्जमाफी सुरू झालेली आहे. आता तुम्ही कोणत्या जिल्ह्यातनं आपल्या व्हिडिओला बघत आहात कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण की कर्जमाफीची तारीख आता लवकरच इथं सरकार सांगणार आहे. तर कर्जमाफीची तारीख जर का तुम्हाला पाहायची असेल तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. त्यानंतर मी तुम्हाला डॉक्युमेंट सांगतो. हे डॉक्युमेंट जर का तुमच्याकडे नसेल तर तुमची कर्जमाफी होणार नाही. तर बघा, उत्पन्नाचा दाखला सर्वात आधी लागणार आहे तुम्हाला. उत्पन्नाचा दाखला, तुमचं वार्षिक उत्पन्न तुमचं किती असणार आहे हे इथं चेक करणार आहे. त्यानंतर लागणार आहे तुम्हाला रहिवासी दाखला. रहिवासी दाखल्यामध्ये तुम्ही खरोखर महाराष्ट्रातले रहिवासी आहात का हे तुमचं चेक केलं जाणार आहे. जर का महाराष्ट्रातले रहिवासी नसाल तर तुमची कर्जमाफी होणार नाही. त्यानंतर बघा, तुम्हाला लागणार आहे आधार कार्ड. आधार कार्डवरती हे तुमचं नाव बरोबर प्रॉपरली असायला पाहिजे. जन्माच्या दाखल्यावरती जसं तुमचं नाव असेल, बँक पासबुकवरती जसं तुमचं नाव असेल, तसंच तुमचं जसं की रहिवासी दाखल्यावर आणि इन्कमवर जसं की आपण त्याला उत्पन्नाचा दाखला देखील म्हणतो त्यावरती असायला पाहिजे. त्यानंतर तुम्हाला लागणार आहे 7/12 उतारा. तर 7/12 उतार्यावरती देखील तुमचं तेच नाव असायला पाहिजे. आणि 10 एकर 5 एकरपेक्षा तुमच्याकडे जमीन नसायला हवे, नाहीतर तुम्हाला कर्जमाफीचा कदाचित फायदा होऊ शकणार नाही. तर अशा पद्धतीने सरकारने स्वतः सांगितलेलं आहे. आता बघा, कर्जमाफी कधी होणार आहे, तर बघा कर्जमाफीची तारीख आता लवकरच मी तुम्हाला सांगतो. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. बच्चूभाऊ कडू यांनी कर्जमाफी संदर्भातील आंदोलन केलेलं होतं. आता कर्जमाफी होणार असं जसं की स्वतः महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी सांगितलेलं आहे. परंतु कोणत्या शेतकऱ्यांची चौकशी इथं कर्जमाफी होणार आणि चौकशी होणार हे त्यांनी सांगितलं की ज्या शेतकऱ्यांकडे मोठी मोठी प्रॉपर्टी आहे, मोठे मोठे बंगले आहे, मोठे मोठे घर आहे, 10 एकरपेक्षा जास्त शेतजमीन असेल आणि 10-10, 20-20 लाख रुपये त्यांनी कर्जाच्या नावावर शेती पिकाच्या नावावर काढलं असेल, त्यांची अजिबात कर्जमाफी होणार नाही. गोर गरीब आणि गरजूवंत शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे. आता हे चेकिंग प्रक्रिया सुरू झालेली आहे. आता कर्जमाफीची अधिकृत तारीख जर का तुम्हाला पाहायची असेल तर मी या चॅनलवरती अपडेट टाकत असतो. तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार. शेतकरी मित्रांनो, तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींना, शेतकरी मित्रांना व्हिडिओ नक्कीच शेअर करा, जेणेकरून कर्जमाफी संदर्भातील त्यांना देखील महत्त्वाची माहिती इथं भेटणार. तर मित्रांनो, चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.